नंबर 1, घराच्या दोन्ही बाजूंनी पिवळी मोहरी टाका. याने घरात होणाऱ्या कटकटी, क्लेश, कलह नक्कीच थांबतील. नंबर 2, रोज सायंकाळी घरात भीमसेनी कापूर व 2 लवंगा जाळा. त्याचा धूर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दाखवा. घरातील आजारपण व नकारात्मकता नक्कीच निघून जाईल. नंबर 3, दर गुरुवारी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोनही बाजूला हळदीचे स्वस्तिक काढा. पगार टिकत नसेल, पैसा येत नसेल किंवा पैसा आलेला टिकून राहत नसेल, तर या स्वस्तिकाच्या उपायाने नक्कीच फायदा होणार आहे. नंबर 4, बाथरूममध्ये एका काचेच्या वाटीमध्ये खाडेमीठ भरून ठेवा. 15 दिवसांनी बदला. घरातील वास्तुदोष हे नक्कीच दूर व्हायला मदत होईल. नंबर 5, बघा रात्री झोपेत काय होतं ना, भीती वाटत असते, अचानक एखादं स्वप्न पडत असतं. तर अशा वेळी काय करायचं, उशीखाली एक मोरपंख ठेवा. याने तुमचं मन शांत राहील. नंबर 6, एक लाल कापड घ्या, एक अखंड सुपारी घ्या आणि 1 रुपयाचे नाणे घ्या. सुपारी आणि रुपयाचे नाणे त्या कपड्यामध्ये बांधा आणि तिजोरीत ठेवा. याने आहे ना, पैशाचा आवक नक्कीच वाढतो. नंबर 7, शुक्रवारी सकाळी उठलं की काय करायचं, उंबऱ्यावर थोडंसं कच्चं दूध शिंपडायचं. उंबरा पुसून घ्यायचा, नंतर त्यावरती हळदीचं लेपन करायचं आणि उंबऱ्याची पूजा करायची. याने आहे ना, घरामध्ये सुख समृद्धी ही नांदत असते. नंबर 8, बघा शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. याने तुमची अडकलेली कामे नक्कीच मार्गी लागणार आहे. तुम्ही या दिवशी पिंपळाला पाणी घाला आणि त्याची पूजा करून तिथे एक दिवा लावून या. ही सेवा सायंकाळच्या टायमिंगला केली तरीही चालेल. नंबर 9, घराच्या मुख्य दरवाजाला बाहेरून काळा धागा किंवा नजरपट्टा असतो बघा, तो बांधा. कोणाचीही वाईट नजर तुमच्या घराला लागणार नाही. नंबर 10, जेवायला बसण्यापूर्वी ताटाभोवती एकदा पाणी फिरवा आणि अन्नाला नमस्कार करा. शरीराला अन्नाचे पूर्ण फळ म्हणजे सात्विकता नक्कीच मिळणार आहे. नंबर 11, घराच्या मुख्य चौकटीच्या वरच्या बाजूला आतून एक छोटा तुरटीचा खडा असतो पहा, तर तो तुरटीचा खडा काळ्या कपड्यात बांधून लटकवा. घरातील सदस्यांमध्ये जर चिडचिड होत असेल, वादविवाद होत असतील, कटकटी, क्लेश, कलह होत असतील, तर 100% ते थांबणार आहे. नंबर 12, दर शुक्रवारी संध्याकाळी लक्ष्मी देवीसमोर 2 अखंड वेलची अर्पण करा आणि नंतर त्या प्रसाद म्हणून खा. यामुळे शुक्र ग्रह प्रबळ होऊन ऐश्वर्य वाढते. नंबर 13, बेडरूममध्ये कधीही पाण्याचे चित्र किंवा शोपीस ठेवू नये. यामुळे विनाकारण खर्च वाढतो. नंबर 14, बघा रात्री झोपण्यापूर्वी घरातील सर्व कचरापेटी रिकामी करा किंवा झाकून ठेवा. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहील. नंबर 15, दर शनिवारी घराच्या दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे यमदोष आणि पितृदोष दूर होऊन घरातील आरोग्य सुधरेल. नंबर 16, स्वयंपाकघरात अन्न शिजवताना आपले तोंड नेहमी पूर्व दिशेला असावे. नंबर 17, घरामध्ये तुळशीच्या झाडाजवळ कधी चप्पल किंवा केरसुणी ठेवू नका. नंबर 18, आठवड्यातून एकदा, शक्यतो करून एकदा तरी शनिवारी जुन्या चपला किंवा तुटलेले सामान, फुटलेली तुटलेली भांडी घरातून बाहेर काढा. यामुळे शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होतो. नंबर 19, तिजोरीमध्ये किंवा पैशाच्या ठिकाणी एक छोटा आरसा अशा प्रकारे लावा की त्यात पैसे दिसतील. यामुळे धनाचा ओघ नक्कीच वाढतो. नंबर 20, घराच्या हॉलमध्ये धावणाऱ्या 7 घोड्यांचे चित्र पूर्व भिंतीवर लावा. यामुळे प्रगतीचा मार्ग किंवा प्रगतीचा वेग वाढतो आणि रखडलेली सर्व कामे पूर्ण होत असतात. नंबर 21, घराच्या मुख्य तिजोरीत किंवा पैशाच्या डब्यात एक छोटासा आरसा आपल्याला ठेवून द्यायचा आहे. नंबर 22, दर शनिवारी घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्याला मोहरीच्या तेलाचा हात फिरवा. यामुळे घरातील इडा, पिडा आणि बाहेरील बाधा नक्कीच दूर होणार आहे. नंबर 23, रात्री झोपताना घराच्या ईशान्य कोपऱ्यात एक कापडाची वडी जाळा. घरातील मानसिक ताणतणाव आणि भीतीदायक स्वप्ने पडणे बंद होईल. नंबर 24, घरात जर खूपच नकारात्मकता असेल
तर काय करायचं, शनिवारच्या दिवशी ही सेवा करायची आहे. 1 लिंबू पिळून घ्यायचं, म्हणजे त्याचे 2 कप करायचे. लिंबू पिळून घ्यायचं, ते लिंबू उलटं करायचं आणि मोहरीचा तेलाचा दिवा उंबऱ्याच्या दोन्हीही बाजूंनी लावून द्यायचा. नंबर 25. एखादी व्यक्ती, आता तुम्हाला माहिती आहे की ही व्यक्ती माझ्यासाठी चांगली नाही आहे, हिचे विचार मला घेऊन चांगले नाही आहेत. अशी व्यक्ती घरात येऊन गेली की सायंकाळच्या दिवाबत्तीच्या टायमिंगला उंबऱ्यावरती दोन्ही बाजूनी थोडे थोडे तांदूळ ठेवायचे उंबऱ्यावरती. त्यावरती थोडासा भीमसेनी कापूर ठेवून तो जाळून द्यायचा. म्हणजे ती व्यक्ती जी नकारात्मकता घरात घेऊन आलेली असते ती बाहेर जाते, म्हणजे निघून जात असते. रोज सायंकाळी तुळशीला तुपाचा दिवा लावायचा आहे. प्रत्येक गुरुवारी तुळशीला कच्चे दूध आपल्याला तिली सांजेच्या टायमिंगला व्हायचे आहे. रोज सायंकाळच्या टायमिंगला उंबऱ्याची पूजा करायची आहे. ह्या छोट्या छोट्या टिप्समुळे आपण आपले आयुष्य सुधरवू शकतो. आणि पहा, पैसा हे सर्वस्व नाही आहे, मानसिक शांती ही खूप महत्त्वाची असते. तर या गोष्टी केल्या ना तर तुम्हाला आहे ना मानसिक शांती तर भेटणारच आहे. त्याचबरोबर तुमची पैशाची अडकलेली कामे असू द्यात किंवा जे काही अडकलेले कामे असतील ते नक्कीच मार्गी लागणार आहे. सेवा करा, सेवेकरी घडवा. ही माहिती तुमच्यापर्यंत आलेली आहे, तर नक्कीच तुम्ही ही माहिती पुढे पण पोहोचवू शकताय. चलात मग, झालेली सेवा आपल्या स्वामींचरणी, आपल्या गुरुमाऊलींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना.